नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की लोकसभेच्या जागा वाढवण्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत. प्रत्येक भारतीयांच्या मताचं मूल्य समान कसं राहील, कारण दक्षिण भारतामध्ये लोकसंख्या विरळ आहे आणि उत्तर भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड झपाट्याने वाढलेली आहे. आणि मग लोकसभेच्या जागा किंवा मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना जर लोकसंख्या हेच प्रमाण मानायचं असेल तर काय होईल? ज्यांनी कायद्याचं पालनच केलं नाही, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा पाळला नाही आणि लोकसंख्या वाढवली, त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये अधिक वाढेल. आणि ज्यांनी कायद्याचं काटेकोर पालन केलं आणि सरकारच्या कायद्याचं पालन करून कायद्याचं राज्य सांभाळलं, विकासाचा दर वाढवला, त्या दक्षिण भारताला त्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये कमी होईल. आणि मग हे होऊ नये. आणि मग आता जर पाहिलं तर बिहारची लोकसंख्या आणि केरळची लोकसंख्या आणि त्या तुलनेमध्ये वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट, हे वन व्हॅल्यू एका मताचं मूल्य हे समान ठेवणं आवश्यक ठरते. आणि मग त्यासाठी कुठल्या अडचणी येतात आणि ते कशा पद्धतीने आखल्या जाते. म्हणजे भारतात लोकसभेच्या जागाची निश्चिती लोकसंख्येच्या आधारावर केली जाते. मात्र त्यामुळं उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाचं असंतुलन निर्माण झालेलं आहे. केरळमधील एका मताचं मूल्य बिहारमधील मतापेक्षा दुप्पट का आहे हेही आपल्याला तपासून पाहावं लागेल. आणि 1971 पासून मतदारसंघाची पुनर्रचना जी आहे ती का गोठवण्यात आली आणि भविष्यात यामुळे संघराज्यात्मक रचनेवर काय परिणाम होतील, एक मत एक व्यक्ती या घटनात्मक तत्वाचं सविस्तर विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं. मित्रहो, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्राला चॅनल शेअर करा. कारण आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी असल्या कारणाने ह्या सगळ्या घटना घडामोडीवर बारीक निरीक्षण करत असतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते समजून घेणं अत्यावश्यक आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होते आहे आणि ही राजकीय सीमा निश्चित करणारी एक प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय राजकारणामध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेची 3 गोष्टी जुळलेल्या आहेत. लोकसभेच्या एकूण जागा निश्चित करणं हा एक भाग आहे. दुसरा आहे प्रत्येक राज्याला किती लोकसभेच्या जागा मिळतील. आता 25% वाढ होत असेल 50%, तर आपल्या महाराष्ट्राला 48 जागा होत्या, त्या आता 50% वाढ झाली तर त्या 72 होतील. म्हणजे असं आपल्याला ते गणित कसं जुळवायचं आहे. म्हणजे प्रत्येक राज्याला किती लोकसभेच्या जागा मिळतील ते निश्चित करणं आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणे, ही 3 कामे मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये केली जातात. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारे करणे हे काम सीमांकन आयोगाकडे असते आणि त्या आयोगाकडून हे काम केलं जाते. पण हे प्रमाण आता व्यस्त व्हायला लागलेलं आहे. बिहारमधल्या मताच्या तुलनेमध्ये म्हणजे केरळमध्ये एवढी लोकसंख्या विरळ आहे की ते बिहारमध्ये दुप्पटीने वाढ झालेली आहे लोकसंख्येची. आणि म्हणून मग लोकसंख्येच्या आधारे हा जो बदल आहे सीमांकन आयोग करत असते. बदलता प्रजनन दर जो आहे आणि स्थलांतर यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तफावत असते. त्यामुळे ही प्रक्रिया वेळोवेळी पुन्हा करावी लागते. सध्या बिहारमध्ये दर 31 लाख लोकांमागे एक खासदार आहे, तर केरळ राज्यामध्ये संख्यात सांगायची असेल तर दर 17.5 लाख लोकांमागे एक खासदार आहे. म्हणजे जवळजवळ याचाच अर्थ केरळमध्ये टाकलेल्या एका मताचे निवडणूक मूल्य बिहारमध्ये टाकलेल्या मताच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मग एक व्यक्ती एक मत मूल्याचे पालन करण्यासाठी प्रत्येक मताचं मूल्य साधारणपणे समान असणे आवश्यक आहे. कारण आपल्या घटनेचं हे तत्व आहे की वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट. संविधानातील कलम 81 ने एक साधा नियम सांगितलेला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात आणि खासदार लोकसंख्या गुणोत्तर सर्व राज्यामध्ये शक्य तितके समान असावेत. तसेच कलम 82 नुसार दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, ज्यामुळे लोकप्रतिनिधित्व हे लोकसंख्येच्या बदलत्या आकडेवारीनुसार राहील आणि प्रत्येक मतदारसंघाची व्याप्ती साधारणपणे समान राहील. फक्त राज्याचे हित जोपासणे हा यामागील उद्देश नव्हता, तर देशातील प्रत्येक नागरिकाला लोकशाही व्यवस्थेमध्ये समान वागणूक समान अधिकार मिळावा हा उद्देश होता. एक व्यक्ती एक मत हे भारतीय संविधानानं सांगितलेलं मूलभूत तत्व आहे.
ज्यानुसार धर्म, जात, भाषा, उत्पन्न आणि शिक्षण या बाबीचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिले जातात आणि मग हे समानतेचं तत्व आहे आणि आपण समताधिष्ठित समाज निर्मितीचं स्वप्न पाहिलेलं आहे. संविधान हे त्याचं काय आहे तर ते साधन आहे आणि म्हणून हे समानतेचं तत्व हे मूलभूत आहे, ज्यामुळं कुठलाच भेद आपल्याला पाळता येत नाही. मग प्रत्येक मताचं मूल्य साधारणपणे समान असणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा आकार साधारणपणे सारखा असणं गरजेचं आहे. आता अमेरिकेमध्ये कोणती पद्धत वापरली जाते तर भारतात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही सभागृहामध्ये जागांचे वाटप लोकसंख्येच्या आधारावर केले जाते. फाळणीनंतर देश पुन्हा उभा राहत असताना प्रादेशिक वाद उफाळून येऊ नये म्हणून लोकसंख्येच्या आधारावर जागा निश्चिती करण्यात आली होती. फेडरल जे द्विसभागृह राजकीय व्यवस्थांमध्ये एका सभागृहाची जागा वाटप लोकसंख्येनुसार केले जाते, तर दुसरे सभागृह राज्यातील लोकसंख्येच्या किंवा आकाराचा विचार न करता प्रत्येक राज्याला समान महत्त्व देऊन समान जागा देते. अमेरिकन काँग्रेस याचं उदाहरण आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या सभागृहातील जागा लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आलेल्या आहेत, तर सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला त्याच्या आकाराचा लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येकी 2 जागा दिल्या जातात. भारतात ही पद्धत नाही. भारतात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे लोकसंख्या हे मुख्य तत्व आहे. अमेरिकेसारखं तत्व नाही. अमेरिकेमध्ये सिनेटमध्ये 2 जागा दिल्या जातात, पण भारतामध्ये लोकसंख्येच्या तत्वावर ही भारतातली पद्धत तशी नाही. लोकसंख्येचा वाटा कमी असणे म्हणजे संसदेच्या दोन्हीही सभागृहामधील सत्ता बळ कमी होणे असा होतो. आणि म्हणून मग दक्षिण भारतातल्या लोकांना असं वाटतं की आम्ही कायद्याचं पालन करून सुद्धा आमचं लोकसभेतलं जे प्रतिनिधित्व आहे ते कमी होईल का काय अशी शंका त्यांच्या मनात, आणि मग विरोधक त्यासाठी या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये अडथळे निर्माण करतात. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. आणीबाणी सुरू असताना ही घटनादुरुस्ती मंजूर करण्यात आली. या घटनादुरुस्तीमुळे पंतप्रधान कार्यालय व मंत्रिमंडळाला प्रचंड अधिकार देखील मिळाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांची संख्या आणि मतदारसंघाची पुनर्रचना 2001 पर्यंत गोठवण्यात आली. 1971च्या जनगणनेनुसार झालेली लोकसभेच्या जागांची संख्या पुढील 25 वर्षासाठी म्हणजे 2001 पर्यंत कायम ठेवण्यात आली. गोठवण्यात आली म्हणजे कायम ठेवण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीने हा बदल करण्यात आलेला होता. लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा वाढवल्या अथवा मतदारसंघाची पुनर्रचना केली तर दक्षिणेकडील राज्यावर अन्याय होईल असे दक्षिणेकडील राजकीय पक्षांनी म्हटले होते. त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला विरोधच केलेला होता. उत्तरेकडील राज्याची लोकसंख्या दक्षिणेकडील राज्याच्या तुलनेत झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे उत्तरेकडील राज्यांना तुलनेने अधिक जागा मिळतील व दक्षिण भारतीय राज्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होईल अशी टीका राजकीय पक्षांनी केली होती. परंतु खरे पाहता मतदारसंघाची पुनर्रचना 2001 पर्यंत गोठविण्यात आल्याने दक्षिणेकडील राज्यांना फायदा झाला. प्रजनन दर व आर्थिक विकास या गोष्टी एकमेकांशी अवलंबून असतात. ज्या राज्यामध्ये आर्थिक विकास अधिक होतो त्या राज्यामध्ये प्रजनन दर कमी असतो. हे वसाहतवादाच्या काळातील उदाहरणावरून दिसते. दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजनाचे उपक्रम यशस्वीपणे राबविल्याचे म्हटले जाते, परंतु लोकसंख्या नियंत्रणात त्याहून अधिक भर प्रजनन दर व आर्थिक विकास यामुळे पडलेला असतो. म्हणजे देशाच्या तिजोरीवर नियंत्रणाचं जे समीकरण आहे ते सुद्धा यामध्ये लक्षात घ्यावं लागते. 1970 मध्ये देशात समाजवादाचा प्रभाव असताना राज्याच्या तिजोरीवर जवळजवळ पूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण होतं. एखाद्या राज्यातून कराचा महसूल जमा झाला तरी त्याचे वाटप केंद्राने ठरवलेल्या सूत्रावर अवलंबून असे, जे पर्यायाने प्रत्येक राज्याच्या संसदेतील राजकीय ताकदीवर अवलंबून होते. देशातील बहुतांश भागात एकाच पक्षाची सत्ता असतानाही ही एक समस्याच होती. जेव्हा 42वी घटनादुरुस्ती मंजूर झाली तेव्हा बहुतेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशावर काँग्रेसची सत्ता होती हे आपल्याला ज्ञात आहे. हिंदी पट्टा, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारत
अशा सर्व सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सुद्धा राज्याची ताकद ही वांशिक, जातीय आणि भाषिक विभाजनामुळे राजकीय वादाचा विषय बनली होती. कारण देशाच्या तिजोरीच्या चाव्या पूर्णपणे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियंत्रणात होत्या. जे राजकोषीय संघराज्यवादाची पुनर्कल्पना का आवश्यक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण लोकसभेचा विस्तार करण्याच्या आणि लोकसंख्येच्या आधारावर जागांचे वाटप करण्याच्या कोणत्याही भविष्यातील प्रयत्नासाठी भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये 2 मूलभूत बदल करणे आवश्यक असेल. पहिले म्हणजे राज्याचा बहुतांश महसूल आणि संसाधने त्या राज्याकडेच राहिली पाहिजेत. आर्थिक विकेंद्रीकरणाचे सूत्र राज्याच्या हितासाठी बदलणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे राज्यसभेची पुनर्रचना अशी व्हायला हवी की ज्यामुळे प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येचा विचार न करता स्वतंत्र जागा मिळतील. आणि धन विधेयकावर म्हणजे त्यांना नकाराधिकार व्हिटो असेल, जेणेकरून राज्याचे स्वतःच्या वित्तावर नियंत्रण राहील. 2011च्या जनगणनेनुसार सध्या बिहारमध्ये दर 31 लाख लोकांमागे 1 खासदार आहे, तर केरळमध्ये दर 17.5 लाख लोकांमागे 1 खासदार आहे. याचाच अर्थ केरळमध्ये टाकलेल्या एका मताचे निवडणूक मूल्य बिहारमध्ये टाकलेल्या मताच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. भारताच्या राजकोषीय संघराज्यवादाची पुनर्कल्पना केल्याशिवाय प्रत्येक भारतीयांच्या मताचं मूल्य समान असेल किंवा हे बदल केल्याशिवाय प्रत्येक राज्यातील मतदारांच्या मताचं मूल्य समान हे तत्व आपल्याला दाखवता येणार नाही. हे मूळ समान असेल हे मूळ घटनात्मक आश्वासन भारत पूर्ण करू शकणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, तर हे मूल्य कशा पद्धतीने एक करता येईल आणि समान ठेवण्यासाठी मग काय करावं लागेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. प्रत्येक भारतीयांच्या मताचं मूल्य समान असलं पाहिजे. असं जर असेल तर ही जी तफावत आहे ती कशा पद्धतीने दूर करता येईल. आणि मग अमेरिकेमध्ये जी पद्धत वापरलेली आहे तशा पद्धतीने राज्यसभेचं प्रतिनिधित्व हे समान ठेवून जे राज्यसभेमध्ये पुनर्रचना अशी व्हायला हवी की ज्यामुळे प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येचा विचार न करता स्वतंत्र जागा मिळतील. आणि मग धन विधेयकावर त्यांना नकार अधिकार असेल, धन विधेयकावर त्यांना नियंत्रण ठेवता येईल. त्या राज्याचा महसूल जास्त तर त्यांना त्या प्रमाणामध्ये त्या राज्याचा विकास साध्य करून घेता आला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने हे झालं पाहिजे. पण आता आपल्याकडे काय होते हे आपण समजून घेतलं. मित्र, आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळावं. या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं. कारण जोपर्यंत आपण यामध्ये लक्ष घालत नाही, हे समजून घेत नाही, तोपर्यंत संघराज्य व्यवस्था समजत नाही. आणि जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होते, लोकसभेच्या जागा वाढवण्याचा विचार होतो, आता 850 होतील, तेव्हा काय होईल. सामान्य माणसासमोर हा प्रश्न आहे की एवढं करप्शन वाढलेलं, एवढी खासदार हे एवढं हे करतात, त्याच्या दुप्पट खासदार झाली तर सगळा देशाचा निधी हा खासदारच हडप करतील का काय, अशी शंका सामान्य माणसाला निर्माण होते. आणि म्हणून ही प्रश्न आपण समजून घेतली पाहिजे. मित्र, आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.